नमस्कार, मी अक्षता. त्रिशाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आता तुम्हाला पाहून कळलंच असेल, तर हे काय आहेत? मोदक आहेत. पण काय तरी आता गणपती बाप्पा येत आहेत, त्यासाठी खास आपल्याला मोदक बनवायचे आहेत. तर हे मोदक आपण खजूरचे हेल्दी असे करणार आहेत. तर इथे लागणारं साहित्य बघूया. सगळ्यात मेन साहित्य असेल तर आपली रेसिपीसुद्धा छान होते. तर इथे मी 2 वाट्या मऊ खजूर घेतलेली आहे. इथे आपल्याला मऊ खजूर घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आपले मोदक होतात. इथे काजू आणि बदाम ह्यांचे 12 ते 15 मी असे काप करून घेतलेले आहेत. 12 काजू, 12 बदाम, त्याबरोबर 2 चमचे तूप, 4 चमचे खसखस, 4 चमचे तीळ आणि 15 पिस्ता. आता आणि हे वेलची पूड. इथे वेलची पूड तुम्ही फ्रेशसुद्धा घेऊ शकतात किंवा रेडीमेड दुकानातली वापरू शकता. आता हे काय आपल्याला पहिल्यांदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे काय खजूर आपली व्यवस्थित होते, मऊ होते ह्यामुळे. आता मी 2 वाट्या खजूर घेतलेले आहे. इथे मऊ खजूर घ्यायचे. आता मी कढई गरम करून ह्याच्यामध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे काजू, बदाम, पिस्त्याचे काप टाकून व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम ही बारीकच असली पाहिजे, कारण की काजू, बदाम, पिस्ता हे पटकन करपले जातात, भाजले जातात म्हणून. त्यामुळे फ्लेम कमी ठेवायचे. आता इथे मी काजू, बदाम घातल्यानंतर 4 चमचे तीळ, 4 चमचा खसखस. तुम्ही इथे डेसिकेट कोकोनटसुद्धा वापरू शकतात. त्याचबरोबर अजून तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील, मनुका आहे, हेही तुम्ही वापरू शकता. फक्त मनुका हे बारीक करून त्याचे बारीक काप करून वापरा, म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होतात आणि छान लागतात. आता इथे छान भाजून झाल्यानंतर आपल्याला ही खजूरची पेस्ट टाकायची आहे, म्हणजे आपण जे मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे आहे. एकसारखं आपल्याला खजूर आणि काजू बदामचं मिश्रण एकत्र करून घ्यायचे. इथे तुम्हाला आधी वाटेल खजूर खूप हे आहे, पण मऊ मऊ होत जाते भाजल्यानंतर आपल्याला तुपामध्ये. तर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही इथे आपली छान खजूर आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण एकत्रित झालेलं आहे. आता हे छान असं झाल्यानंतर हे मिश्रण, हे मोदक आपले तुम्ही 15 दिवस फ्रीजमध्ये सहज ठेवून घेऊ शकता, वापरू शकतात. गेस्टच्या घरी गणपती बाप्पासाठी पण तुम्ही पॅकिंग छान करून घेऊन जाऊ शकता. पुढे तुम्हाला कळेलच, व्हिडिओ पूर्ण बघा. पॅकिंग कसे केलेले आहेत आणि ते तुम्ही कसे पॅक करू शकतात. तर एकसारखे मोदक येण्यासाठी काय केलेलं आहे ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. आता इथे छान असे मिश्रण भाजून घेतलेलं आहे. याचा छोटा असा गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित ते मिश्रण आपलं भाजलं गेलं हे समजलं. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे ते मोदक मोल्ड आहे. तुमच्याकडे मोदक मोल्ड नसेल तर तुम्ही छोटेसे साचे पण भेटतात, ते पण तुम्ही वापरू शकता. तर हे मी मोदक मोल्ड घेतलेलं आहे. ह्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित नाही लावलं तरी चालणार आहे. तर आता ह्यानी सिल्वर वर्क हे तुम्ही कुठल्याही केक शॉपमध्ये तुम्हाला इझिली ते मिळू शकतात. आता इथे मी थोडे मोठे साईज, छोटे साईज दोन्ही साईजचे केलेले आहेत. असं आपल्याला साच्यामध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. तसं छान आपण साच्यामध्ये दाबून दाबून असं भरणार आहे, म्हणजे काय व्यवस्थित आपले मोदक एकसारख्या शेपमध्ये येतात. त्यामुळे इथे हा मोठा एक साचा आहे, परत छोटेसुद्धा आहेत, ते पण तुम्हाला मी पुढे दाखवेनच. आता बघा हा किती छान असा आपला मोदक तयार झालेला आहे. तर मी बाकीचेसुद्धा असेच करून घेते. आता हे छोटे मोल्ड आहे, आपल्या केक शॉपमध्ये किंवा कोणत्याही शॉपमध्ये हे इझिली मिळतात. आणि आता गणपती बाप्पा आले त्यामुळे तर नक्कीच ते अवेलेबल असतात. ऑनलाईनसुद्धा हे अवेलेबल आहे मोल्ड. बघा किती छान आपल्या एकसारख्या आकाराचे हे मोदक तयार झालेले आहेत. आता इथे आपण छान असे करून घेऊ. आता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आता हे आपण केक शॉपमध्ये आपल्याला इझिली हे पॅकिंगचं बॉक्स मिळतं. 11, 21 असे पाहिजे त्या साईजचे किंवा प्रमाणाचे भेटतात.